ताई हसतील तर हसू द्या, पण मला ना मोटरसायकलच येतं. गाडी नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज ना मी वावरामध्ये व्हिडिओ सुरू केला आहे, कारण वातावरणच पहा एवढं सुंदर झालं आहे. आणि दुपार लोक इतकं ऊन होतं आणि आता जेवण करायचं ना, तर पहा कसं वातावरण झालं आहे. दम लागला आहे मला, कारण आम्ही पाताच पटपट पटपट घेतल्यात. आता मागच आहे ते पहा. म्हणलं मी थोडासा व्हिडिओ शूट करते, तोपर्यंत तुम्ही या. तर त्या म्हणल्या बरं कर, आलेच मी. तर जेवायला चाललो आम्ही. पण वातावरण पहा, इकडं ऊस आहे आणि ऊस पण ना आता इतका छान हिरवागार झाला आहे. मध्ये मध्ये पाणी नव्हतं, पाऊस नव्हता, तर थोडासा खराब झाला, पण आता मस्त झाला आहे. तर बऱ्याच ताई म्हणतात खूप छान जेवण आहे तुमचं, खूप छान जीवन पण आहे आणि जेवण पण आहे. तर तुम्हाला सांगते, वावरात काम करणं एवढं सोपं नाही बरं, दिसतं तसं नसतं. म्हणून जग पसतं, इतके हात पाय दुखतेस काय सांगा तुम्हाला. आता मी पाथावून उठून इकडं आले, तर मला चालता पण आहे ना, कारण माझं कंबर इतकं दुखायला लागलं. असं आता वावरातलं काम करायचं म्हणल्यात हे सांगणार, रडणं कोणाला सांगायचं काही कामाचंच नाही. आता आम्ही जेवायला बसतो ना आमच्या रानामध्ये, हे पहा एवढं मोठं सोन्याचं झाड आहे. किती मोठं आहे हे पहा, किती उंच आहे. थोडंसं लांबून दाखवते, थांबसं मी माग पहा. खूप मोठं आहे सोन्याचं झाड. कोणाकोणाला माहीत आहे हे झाड मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्या झाडाला कवा सोनं म्हणतात हे पण सांगा. हे पहा मी 2-2 खुरप्याने खुरपते. 2-2 खुरप्यानंच खुरपावं लागतं आहे. तर हे पण मस्त आहे. जेवायचंच आता आम्हाला. तर तुम्हाला ना गाडी बैलातले पण व्हिडिओ नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. आम्ही गाडी बैलातून आलतो आज, तर आधी टाकू का नंतर टाकू हे काय माझ्या लक्षात आहे ना, पण पाहते. आधी जर टाकणं झालं तर आधी टाकते, आणि नंतर टाकलं तर नंतर टाकते. ही चिप आहे, आम्ही दररोज पाण्यावर ठेवतो अशी, पण अशी झाली आज. थंडगार पाणी झालं असेल, कारण वारच तेवढे आल्या आत्या पण. हे तर जेवायचं आता, हातबीत धुतो आणि नंतर जेवण करतो. या तुम्ही पण जेवायला. तर इथं आमचे बाबा आहेत, छोटिंग बाबा. चला तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. आज ना जेवणामध्ये काय काय आणलं तुम्हाला दाखवतेच. पाय लांबून दिले, नावं ठेवू नका बरं. इकडे माखलेली चपाती आहे मस्त, तेल चटणीची थोडीशीच आणली आज, आणि मीठ भरपूर आणलं आहे. कशासाठी आणलं तर सांगते मी तुम्हाला आधी. पण ह्या डब्यांना मुंग्या होत्यात, मग त्या डब्यात तेल चटणीची चपाती आणत असते. कांदा काय म्हणलं बाई, पाऊस आला जेवायचं तर पाऊस आला बाई. काय येदुळं ऊन पडलंय. जेव्हा डबे उघडलेत पण पाऊस आला. येऊ द्या आता, असंच जेवण करतो आम्ही. भाजी दाखवते मी तुम्हाला, मस्त अशी शेवग्याची भाजी आणली, अशीच आहे. आणि मीठ ना हे आंब्याच्या झाडाला टाकायला आणलं. हे पहा, अगदी छोटंसं आंब्याचं झाड आहे. आम्ही आंबा खाऊन इथं पुरून टाकला होता कोय, तर त्याचं झाड झालंय, त्यासाठी आणलंय. तर हे पण मस्त पाऊस आणि जेवण, मस्त वातावरण सोबत जेवण आहे. निसर्गरम्य वातावरण. त्या दिवशी शॉर्ट व्हिडिओमध्ये आंबाड्याचे झाड मी मोडून दाखवलं होतं, तर माझ्या मैत्रिणीनं कमेंट केली की अगं खडूस ती मोडू नको ना, मी आल्याच्या नंतर नेणार आहे. तर खडूस काही म्हणू नको बाई मला, मी तुझ्यासाठी भरपूर झाडं ठेवलेले आहेत. कारण लय मोठी आहे असं नाही की 1-2 झाडं आहे, सगळ्या वावरात कुठं कुठं झाडं आहेच. तुम्ही गेल्या खुरपणीला मी दाखवलंच होतं की किती मोठे झाड आहेत. तर मी सगळे उपटले नाही, लय मोठी भाजी आहे. फक्त तू ये, आपली यायचीच वाट पाहते मी. नुसती येते येते म्हणते, येत काही नाही. असो, जेव्हा येईल तेव्हा त्याला ही भाजी अशी गठुडं बांधून देईल. पण तू ये एकदा, आल्याच्या नंतर नक्कीच. बैल चरतेच समोर, आणि आम्हाला आता घरी निघायचं होतं. मला चला आज ना आपण गाडी बैलामध्येच घरी जाऊ, कारण इतकं थकतं. आणि लांब आमचं शेत ना, कमीत कमी आम्हाला अर्धा तास पाऊण तास तरी लागतो शेतातून पायी घरी यायला. त्यामुळे कधी गाडी बैलात येतो, तर कधी आम्ही मोटरसायकलीवर येतो. आता मोटरसायकल म्हणले की बऱ्याच ताई हसतील तर हसू द्या, पण मला ना मोटरसायकलच येतं. गाडी म्हणले की बैलगाडी म्हणायची का कोणती गाडी म्हणायची, त्यामुळे मी आपलं साधं सिंपल म्हाताऱ्या बायावानी मोटरसायकल म्हणत असते. चला इथपर्यंत आलेच आहे, तर
व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एक छोटीशी कमेंट पण करत जा. कमेंट केले तर मला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवायला आवडतं, कशावर बनवू हे पण कळतं. आता इकडं सगळं तळं आहे, गेल्या वर्षी हे सगळं भरलं होतं, यंदा कुठंच पाणी नाही. त्यामुळे पाऊसच नाही तर पाणी कुठून राहील. तरी इकडून येतो आम्ही, पाणी असलं की रोडनं जात असतो. पण वातावरण मस्त आहे, आता सगळीकडे हिरवंगार असं झालेलं आहे. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.